टीमला सांगतोय, आंतरडवरडी आणि आंबोट दोन्ही टीमला सांगतोय, आयोजकांच्या त्या सूचना आहेत, स्वतः आयोजक तिथे पोहोचलेत. हरेश जुळे खर तर त्यांचा निर्णय कडक असतो, एकदा एखाद्याने ठरवलं तर मग माघार नाही. चला, एकही सपोर्टर खेळाडू कक्षाच्या बाजूला नकोय. आंबोट संघ, आंतरडवरडी संघ, तुम्ही जिंकणार आहात. जिंकल्यानंतर आम्ही खरं तर तुमच्यासाठी डीजे लावू, तुम्ही त्या कॅमेरा समोर डान्स करा. जिंकल्यानंतर ती परवानगी आम्ही दोन्ही टीमला देऊ. चला, अजिबात नो नो कॉन्ट्रोवर्सी, नो आर्ग्युमेंट्स, कीप सायलेन्स टिल द लास्ट बॉल ऑफ द मॅच. चला जाऊया मॅच कडे. आमदार चषकाची स्पर्धा 10 मिनिटात 2 ओव्हर टाकायचे आंतरडवरडी. तुम्हाला आम्ही समजू शकतो काही नौके खेळाडू फिल्डिंग लावताना थोडा वेळ नक्की आपण घेताय, पण माझी जर 2:45ची ट्रेन गेली तर मग मला 5:30 वाजता पहाटे ट्रेन पकडावी लागेल. कर्जतला 5:30 वाजता ट्रेन आहे. त्यानंतर बॉलर तयार होईल. पहिला आतिश पेमारे. ज्या गोलंदाजाची धास्ती आज फलंदाजांनी घेतली ना, तो आतिश पेमारे. किशोर मसने आणि रोशन मसने, जय अंबिका माता आंबोट, सिक्सर किंग आता मैदानाच्या आधी. इकडे आतिश आणि इकडे किशोर आणि दुसरीकडे नितेश. कट टू कट फाईट होईल. लाईट लाईट बघा, जी बाईकची लाईट ऑन आहे गेट जवळ, सावळे गावाकडून येणारा रस्ता आहे, ती लाईट आपण ऑफ करा. थँक्यू सो मच, तुमचे धन्यवाद. आणि आतिश पेमारे आणि किशोर मसने ही पहिली टक्कर आहे क्वालिफायच्या पहिल्या बॉलवर. पहिला चेंडू टप्प्यानंतर पहिल्याच बॉलवरती निर्धाव. अंकुश मसने यावेळी सलामीच्या भूमिकेत आलेला नाहीये. किशोर मसने सुरुवात करतो आणि पहिला चेंडू डॉट. आतिश पेमारे काय बॉलिंग केली. खरं तर प्रत्येक टीमच्या गोलंदाजांचे जे एफर्ट्स आहेत ना, ते आतिशने या टीमसाठी चांगले योगदान दिले. पण किशोर मसनेचे षटकार विसरून चालणार नाही. चांगला फलंदाज येतो. शरीराला लागला जोरदार अपील. हाऊस दॅट. मागे चाललाय चेंडू, फील्ड करतील तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न. बॉल आलाय स्ट्रायकर एंडला. 2 धावा कंप्लीट. 2 धावा. सपोर्टर चीअर अप करतायत, पण खेळाडू कक्षापासून किमान 10 मीटर दूर. केतन धुळे त्या ठिकाणी थांबलेत खेळाडू कक्षाच्या बाजूला, कारण खेळाडूंना डिस्टर्ब नको हीच आमची इच्छा आहे. बाकी तुम्ही जल्लोष करा, मी म्हणेल की टाळ्या वाजवा, शिट्ट्या वाजवा, पण खेळाडूंपासून थोडं दूर. 2 बॉल आणि 2 धावा. किशोर मसने, आतिश पेमारे. आज या बॉलरने कमाल केली. 2 मॅन ऑफ द मॅच आतिश पेमारेने कमावलेले आहेत. वेगवान बॉल, वेगवान बॉल थांबवलंय. अक्षरशः किशोर मसण्यासारख्या फलंदाजाला जागेवरती उभा ठेवलाय आतिश पेमारेने. स्टंपच्या वरून काढला हा चेंडू. 3 बॉल 2 धावा. राजेंद्र पेमारे यांचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये JSC आंतरडवरडीसाठी काय बॉलिंग करतोय. राजेंद्र पेमारे जर का आले असतील तर खुश असतील. घरी बघून जरी मोबाईलवरती बघत असतील तरी सुद्धा खुश असतील. खतरनाक बॉलिंग अटॅक. 3 बॉल 2 धावा. चौथा बॉल आतिशचा. काय गोलंदाजी, योग्य टप्पा, अचूक लेन लाईन. समोरच्या टीमच्या फलंदाजाला 4 चेंडू मध्ये खर्च करतो, फक्त धावा 2. हा प्रेक्षकांनी ठेवलेल्या शांततेचा परिणाम आहे. सपोर्टर शांत झाले, परफॉर्मन्स गाजावाजा करतोय. बॉलर तयार. दीपक बालकेनं आम्ही कैद केलंय. 4 बॉल 2 धावा आहेत. पुढे आला होता किशोर. स्ट्रोक खेळलाय. खेळाडू आहे मदन उर्फ मॅगी. मॅगीने बॉल सोडलाय, मिसफील्ड झाली. मागे चाललाय चेंडू. मॅगी कडून ही अपेक्षा नाहीये. 4 धावा झाल्या. 5 चेंडू आणि धावा 4. पाच चेंडू 4 धावा. आतिश पेमारे. किशोर मसनेला काही काळ शांत ठेवणारा हा बॉलर. किशोरच्या बॅटमधून स्ट्रोक ऑन साइडला. मिड विकेट कडे चेंडू. मिड विकेट कडे महेंद्र धावतोय. चाललाय चेंडू सीमा पार. पॉवर प्ले चौकाराने फिनिश. 1 ओव्हर रन आलेत 8. डीजे बजाव तांडेल.
कोणत्याही सपोर्टरचा डान्स होईल तो कॅप्चर करा जरा. आमदार चषकाची हीच तर खरी मजा आहे. विलासजी मोडक, गणेशदादा मोडक आणि भानुदाजी धुळे साहेबांनी सगळ्या सपोर्टरला परवानगी दिलेली आहे की तुम्ही डान्स नक्की करा, जल्लोष करा, फक्त खेळाडू कक्षापासून दूर. दीपक बाळके यांचा डान्स सुरू होता स्टेजवरती. कदाचित स्टेज जमिनीपासून थोडासा आतमध्ये गेलं, हेही तेवढं सत्य आहे. 1 ओव्हर धावा 8. 1 ओव्हर 8. रोशन मसने जो स्ट्रायकर एंडलाय, या खेळाडूची पहिल्या मॅचची बॅटिंग विसरून चालणार नाही. काय सिक्सर मारले होते. त्याला कंट्रोल मध्ये आणण्यासाठी आता सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलेलं आहे. बॉलिंग सुजलकडे. सुजल मैदानाच्या आत. पहिला बॉल रोशन मसनेच्या बॅट मधून ओव्हर दी रोप षटकार, ओव्हर दी रॅलिंग सिक्सर. चांगली विकेट किपिंग. 2 बॉल आणि 14. आणि थर्ड वरडी आणि आंबोट. फक्त आमदार चषकाची स्पर्धा. विलासजी मोडक, गणेशजी मोडक आणि भानुदाजी धुळे साहेब या त्रिमूर्तीची स्पर्धा. एकच स्वप्न आहे की विजयाची ट्रॉफी घेऊन जायची. ट्रॉफीसाठी ही सर्व चाललेली मेहनत. पुढे आला होता रोशन. मागे चेंडू, मागे चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला, जाऊन पोहोचलाय तो चौकार. 22च्या स्वरूपातला हा चौकार. 2 खेळाडूंना फसवून चौकार. डीजे बजाव. टीमला, कारण हेच षटकार चौकार सेकंड इनिंग मध्ये आपल्याला बॅटिंग करताना भारी ठरणार आहेत. ही गोष्ट त्यांना कायम लक्षात ठेवावी लागेल, कारण आज संघासाठी ती संधी आहे. बऱ्याच दिवसानंतर नाईट टुर्नामेंट मध्ये एंट्री टाकल्याने आमदार चषकाची ही स्पर्धा आंबोट संघाच्या विरोधात ते खेळत आहेत. आंबोट संघ देखील ट्रॉफीसाठी संघर्ष करतोय या वर्षीच्या सीझन मध्ये नाईट टुर्नामेंट मध्ये. रोशन मसने पुढे आला होता, स्ट्रोक खेळलाय, खेळाडू समोर आहे, बॉल त्याने अडवलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न, रनआउटची चान्स, बॉल सुटलाय. 2 धावा इथून मिळाल्यात. स्कोर पोहोचलाय तो 20. 4 चेंडू आणि 20. चार बॉल आणि 20 धावा. पुढे आला होता रोशन. विकेट किपर मंगेश, बॉल त्याने कलेक्ट केलाय पण स्टंप आउट करण्यासाठी प्रयत्न होते. रोशन मसनेला पुढे पाऊल टाकून देता जर का मंगेश डारेने ही विकेट किपरिंग केली तर मात्र आंबोट वरती थोडा दबाव रोशन वरती असेल. 5 चेंडू 20. लास्ट बॉल येतो बॉलर सुजल डायरेचा. नवे सितारे जे आंतरवरडीच्या मैदानावरती उतरलेत. आतिश पेमारे, सुजल डायरे. काय बॉलिंग अटॅक त्यांनी दाखवला. आणि शेवटचा बॉल 1 टू गो. लास्ट बॉल मागे, शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून. अंदाज आला नाही वैभवला आणि चाललाय चेंडू मागे. चौकार. मागे जाऊन कॅच पकडणं होतं, पुढे आला, अंदाज चुकला, चौकार.
हरकत नाही. वेल वेल घेऊ नका प्लीज. 24 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आधी विकेट किपर आणि त्यानंतर स्लीपरच्या फिल्डर मधून गेला. हा देखील चेंडू कॅच पकडण्यासारखा होता. एक पाऊल मागे जायचं होतं वैभवला. ही कॅच हातात आली असती. पण 2 चौकार आहेत खरं तर. डीजे तांडेल आपण खरं तर अशीच गाणी वाजवा. सोमनाथजी मोडक साहेबांचं कॅश प्राइज आहे. जर कोणी स्टेजच्या बॅनर वरती षटकार मारला तर एका सिक्सर साठी 2000चा कॅश प्राइज सोमनाथजी मोडक यांच्याकडून आहे. मोडक साहेबांकडे पैसा प्रचंड आहे आणि आपल्या खेळाडूंसाठी ते पैसा लावतायत. मोठी गोष्ट आहे कारण साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम. विलाजी मोडक साहेब, अनुदाजी धुळे साहेब, गणेशदादा मोडक अनेक विकास कामं त्यांनी सावळे गावामध्ये केलेली आहेत. प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की जेव्हा जेव्हा त्यांनी ग्रामपंचायतीचं नेतृत्व केलेलं आहे, दमदार नेतृत्व भानुदाजी धुळे साहेब, विलाजी मोडक साहेब आणि गणेशजी मोडक दादा. आणि या त्रिमूर्तीची चर्चा आता कर्जत तालुक्यामध्ये की स्पर्धा कोणी ठेवली या त्रिमूर्तीने. कौतुक आपण त्यांचं करतोय. चला वेळ घेऊ नका, मध्ये 5 मिनिटं गेली बघा. लगेच बॉलिंग आपण चालू करा. 2 ओव्हर 24. संदेश पेमारे आलेत. पहिलाच बॉल शॉर्ट पूल होता. खेळाडू तयार आहे. अडवला बॉल महेंद्रने. वेग भरपूर आहे महेंद्रकडे. 1 रन 25 धावा. 30च्या आतमध्ये थांबवण्यासाठी संदेशकडे चेंडू सोपवलाय. प्रमोद त्याला कान मंत्र देतो की इथून आंबोट टीमला जर का आपल्याला 35 किंवा 30च्या आतमध्ये रोखायचंय तर ही ओव्हर संदेश पेमाराची इम्पॉर्टंट. आणि रोशन मसने या संघाचा हिटमॅन जो स्ट्रायकर एंडलाय. 35 पर्यंत जायचं. अप्रोच 35चा. खोला टाकलाय चेंडू. वाह, गुड बॉलिंग. बॅट वर जाईल तोपर्यंत चेंडू निघून गेलाय. टॉपचा बॉलर आहे जो काही वर्षानंतर पुनरागमन करतो. धावा आहेत 25. टॉपचा हत्यार रोशन मसने. आंबोट टीमचा तर बॉलिंग मध्ये टॉपचा हत्यार संदेश पेमारे. टॉपची लढाई चालू आहे सध्या. 2 बॉल आणि 25. तिसरा बॉल हवेत आहे. विकेट किपर मंगेशने बॉल पकडलाय. 1 रन 26 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. डीजे बजाव, बजाव डीजे. तीन चेंडू आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती आलेला फटका. महेंद्रने अडवला बॉल. फिल्डिंग परफेक्ट आहे यावेळेस. अरे शरद, आपण करतो त्या दोघांबद्दल बोलतो ना, ते कोच आहेत संघाचे, श्रीधर डायरे आणि अजित शिंगोले. कोचला म्हणजे आपण त्यांना बोलू शकत नाही कारण टीमची खरी तडफड त्या दोघांच्या मनात आहे. आणि उद्या आज जर का टीम जिंकली तर उद्या सकाळी बॅनरही ते दोघेच लावणार आहेत. टीमचे टोटल स्कोर कार्ड वरती धावा आहेत 27. 4 बॉल 27. बॉलर तयार संदेश पेमारे. वाह, गुड बॉलिंग. स्ट्राईक घ्यायची आहे, रन वाचवायची आहे पण इथून आउट. 27 वरती 1 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. जय अंबिका माता आंबोट. अंकुश मसने मैदानाच्या आतमध्ये चाललाय. खरं तर अंकुश यावेळेस वन डाऊनच्या भूमिकेत चाललाय. आधी 2 मॅच मध्ये त्याने ओपनिंग केली. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहे अंकुश. क्रिकेटची प्रचंड आवड. म्हणजे इंटरनॅशनलच्या मॅचेस जरी असेल तरी अंकुशचा आवर्जून मला फोन असतो की अजय सर आपल्याला मॅच बघायला जायचंय. आणि आम्ही बरेचसा मॅचेस एकत्र बघितलेलं देखील. जेव्हा DY पाटील वानखेड्यावरती मॅचेस होतात आवर्जून अंकुशच्या सोबत मी मॅचेस बघायला जात असतो. आणि आता तो अंकुश शेवटच्या बॉलवरती आंबोट टीमसाठी आहे. बॉलिंग वरती ऍक्शन वरती ऑब्जेक्शन. तिसरे पंच या ठिकाणी आहेत, पाहणी करतील. चला
खरं तर थोडा उशीर होता, हरकत नाही. फेअर डिलिव्हरी डिसिजन आलाय पंचांचा. 5 चेंडू संपले, 27 धावा आणि शेवटचा बॉल. पाच चेंडू 27 धावा आणि इनिंग फर्स्ट क्वार्टर फायनलची आणि अंबोट संघासाठी लास्ट बॉल. लास्ट बॉल बॉलर्स कडे. पकडली कॅच, इनिंग समाप्त. अंबोट टीमचा स्कोर पोहोचला 3 ओव्हर मध्ये 27. विजयासाठी टार्गेट सेट झालंय आंतरडोर्डी संघासाठी 3 ओव्हर मध्ये 28. विजयाची ट्रॉफी जिंकण्यासाठी आंतरडोर्डी संघाला 18 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. तर विजयाची ट्रॉफी जिंकण्यासाठी अंबोट टीमला 28 धावा वाचवायचे. टीम अंबोट की टीम आंतरडोर्डी 28 चं टार्गेट. विजयाचं स्वप्न, आमदार चषकाची ही स्पर्धा. 28 चं टार्गेट इथून सेट झालेलं आहे. प्रचंड मेहनत या दोन संघांनी घेतली. दोनही संघांचा आजच्या रात्रीचा प्रवास. टीम आंबोटने पहिल्या मॅच मध्ये पराभूत केलं दुर्वा 11 सावळेला. दुसऱ्या मॅच मध्ये पराभूत केलं सर्जा मोरिया 11 मालेवाडीला. तर दुसरीकडे आंतरडोर्डी टीम कडे जरा पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये त्यांनी पराभूत केलं अंजप बी टीमला. दुसऱ्या मॅच मध्ये पराभूत केलं ते मात्र दोस्ती ग्रुप मार्केवाडीला. आणि आता लढाई बरोबरीची आहे 18 बॉल 28 ची. जो कोणी फलंदाज स्टेज वरती षटकार मारेल, बॅनर वरती षटकार मारेल, सोमनाथजी मोडक यांच्या वतीने 2000 ते एका सिक्सर साठी असतील. आणि जो बॅट्समन या स्पर्धेमध्ये 50 करेल त्या 50 टोकणाऱ्या बॅट्समन साठी गणेश मोडक दादा, विलासजी मोडक साहेब आणि बाणोदाजी धुळे साहेबांच्या वतीने 3000. आणि जी कोणती टीम 5 ओव्हर मध्ये 100 धावा उभारेल त्या टीमला 5000 रुपयाचं कॅश प्राइज बाणोदाजी धुळे, विलासजी मोडक आणि गणेश मोडक दादांकडून असेल. आणि 50 साठी दीपक भाळके आणि विशाल दळवी यांच्या दोघांच्या वतीने 3000. म्हणजे एक 50 तुम्हाला 6000 रुपयाचा मानकरी ठरू शकते. 2 पारितोषिक आहेत. 5 रात्रीमध्ये ते पारितोषिक असणार आहे. सगळे उद्यापासून जे संघ खेळणार आहेत सगळ्यांनी मी केलेल्या अनाउन्समेंटची क्लिप काढली असेल. चला चला बॅट्समन चला. आपण या छोट्या छोट्या सूचना आपल्याला करायला नको. मॅच साठी रेडी राहणं, समोरच्या टीम वरती प्रेशर बनवणं आणि या सिच्युएशन तुम्हाला हँडल करायचे. 18 बॉल 28. प्रत्येक पाऊल विजयाकडे आंबोट आणि आंतरडवरडीचं. आणि एका पाऊलावरती जो संघ चुका करेल तो मात्र ही मॅच गमावेल. प्रत्येक पाऊल दोघांचं विजयाकडे. 18 बॉल 28. रात्रीचे खरं तर 2:45 वाजले. 2:51 म्हणजे माझे 2:45 ट्रेन गेली. दुःख नाही पण मी थांबेल. 5:30च्या ट्रेनने जाईल. 2:51 पहिली नाईट. थोडासा उशीर झाला पण उद्या ज्या संघाची पहिली मॅच आहे मी त्याला विनंती करेल त्या टीमला की उद्या आपण बरोबर 6:30 वाजता रिपोर्टिंग करा. 6:45 आपण टॉस करू आणि 7 मॅच चालू करू. उद्या पहिला सामना जो असणार आहे खरोखर त्या टीमने लक्षात घ्या की उद्या तुम्हाला लवकर या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहायचंय. उद्या पहिला सामना जय हनुमान भुतिवले आणि भोईरवाडी या दोन संघामध्ये. आपण उद्या लवकर 6:30 वाजता रिपोर्टिंग करा. जय हनुमान भुतिवले आणि भोईरवाडी उद्याचा पहिला सामना. मोरिया 11 बारणे आणि भैरवनाथ सांडशी दुसरा सामना. ब्रदर्स 11 धोत्रे आणि जय डाबाया चोरावळे तिसरा सामना. आणि चौथा सामना जय भवानी आरवन आणि सोमजाई क्रिकेट संघ सावले. अशा उद्याच्या लढती असतील पण आता ही लढत स्वप्न व ट्रॉफी कडे. 18 बॉल 28. पहिला बॉल नितेश या बॉलरचा.
थोडा मागे उभा होता ज्ञानेश्वर. समोर चान्स दिली बॉलरला आणि त्याने मात्र अवे फ्रॉम द बॉडी टाकलाय. वाईट टाकण्याचा प्रयत्न होता पण डॉट. बॉलर हुशार आहेत. बॅटरला असंच वाटतं की कदाचित बॉलरने वाईट टाकलाय पण हुशारीची बॉलिंग आहे नितेशची. नितेश केपीएल मध्ये देखील याच बॉलरने चांगलं षटक टाकलं होतं आणि त्याच्या विरोधात हा स्ट्रोक आलाय ज्ञानेश्वर पेमारेचा. चाललाय चेंडू बाउंड्री पार. धमाका क्वार्टर फायनल मध्ये चौकार. असं कदाचित त्याचं स्टेटस असेल पण अजून सामना थोडा दूर आहे. अंबोट संघाचा आधी गोलंदाजीचा अटॅक मागच्या 2 मॅचेसचा विसरून चालणार नाही. ऑल आउट केलं होतं त्याने मालेवाडी संघाला. अजूनही 16 चेंडू 24 रनची गरज. एक रन एक टप्पा दोघांना ट्रॉफीच्या दिशेने घेऊन चाललाय. नितेशचा बॉल. ज्ञानेश्वरचा फटका. हवेत कॅच इथून ड्रॉप. 3 बॉल 5. काय संधी आली होती अंबिका माता अंबोटसाठी. मोठी संधी त्यांना कॅप्चर करायची होती आणि ती संधी सोडली बॅटर सेफ. 3 बॉल 5. सर्व पाठीराख्यांच्या नजरा या मॅच कडे लागल्यात. 3 बॉल मध्ये 5 धावा. बॅटची डिमांड आहे. मदन जेवढ्या बॅट असतील तेवढ्या घेऊन जा. जेवढ्या असतील तेवढ्या घेऊन जा. जेवढ्या असतील तेवढ्या घेऊन जा. पण फलंदाजाला योग्य ती बॅट द्या. तीन बॉल आणि धावा झाल्यात 5. 15 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. चेंडूंपेक्षा 8 धावा फक्त जास्त आहेत. 15 बॉल 23 धावांचं लक्ष अजून गाठायचंय. विजय डायरे उर्फ बबलू. रोशन तानाजी डायरे कॅप्टन आहे. 7 ट्रॉफी जिंकणारा कर्णधार विजय. त्याच्या साथीला रोशन. चांगला बॉल टाकलाय नितेशने. वेगवान बॉल. केपीएल गाजवली आणि आता आमदार चषकाची स्पर्धा गाजवतोय नितेश. यंग स्टार आंबोट संघाचा जो यावर्षी केपीएल मध्ये खेळला होता. आता संघाला गरज आहे तिथे बॉलिंग करतोय. 4 मध्ये धावा दिल्यात फक्त 5. मोठ्या स्टेजचा खेळाडू आहे पण समोर मात्र बॅटर आहे प्रतीक पेमारे. यंग टॅलेंट. खोला टाकलाय. समोर ड्राईव्ह केला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. बॉल आता तो निसटला. ज्ञानेश्वर पेमारे पोहोचलाय. 5 चेंडू मध्ये धावा झाल्या 6. 13 बॉल मध्ये धावा पाहिजेत 22. 13 बॉल 22 रनची गरज आहे. अंकुश मसने विकेट कीपर आहे. बाकी सगळे खेळाडू बेस्ट फिल्डर तो म्हणजे ऋतिक, रोशन. एकीकडे आतिश आहे दुसरीकडे नितेश आहे. अशा पहिल्या पॉवर प्लेच्या बॉलरचं कंपॅरिझन केलं तर एकदम घासाघासी झालेली आहे. रडार मध्ये वा लॉंग ऑफ कडे कॅच सोपवले आणि विकेट. चला चला वेळ घेऊ नका. माझी तुम्ही 2:45ची ट्रेन घालवली. किमान 5:30ची जाऊ नये म्हणून सांगतोय. लेट करू नका. एक ओव्हर 6 आल्यात. 12 बॉल मध्ये 22.
पहिल्या ओव्हरसाठी 5 मिनिटं तुम्हाला दिली होती, तुम्ही 6 मिनिटं घेतलेले आहेत आंबोट संघ. 1 मिनिट आपण उशिराने चाललोय. 1 मिनिट उशिराने चाललोय आंबोट संघ. प्लीज घाई करा. मॅचचा रिदम तुम्ही तोडू नका, कारण मॅच 12 बॉल 22 आहे. मॅचचा रिदम तुटला की मग प्रेक्षकांनाही हलकीशी झोप येते, हलकीशी झोप. मॅच जोपर्यंत सुरू आहे ना तोपर्यंत प्रेक्षकांना. राहुल मसने बघा खुर्चीवरती त्यांचा जो डान्स होता ना तो जबरदस्त होता. अक्षरशः खुर्चीचे पाय, चारही पाय हल्ले. निर्जीव वस्तू देखील मी हलताना पाहिलं राहुल मसनेच्या डान्सवर. 12 बॉल 22 ची गरज आहे. खतरनाक मॅच आहे. 1 ओव्हर ही महत्वाची आहे. बॉलर आलाय तो रोशन. पहिला बॉल प्रतीकच्या बॅट मधून स्ट्रोक आलाय, समोर काढलाय मिड ऑफ मधून. लॉंग ऑफचा खेळाडू चुकलाय. दुसरा रनचा कॉल. स्ट्रायकर एनला फेक केली. 2 धावा. 11 बॉल 20 रनची गरज आहे. 11 बॉल 20. प्रत्येकाला वाटतं की आमचा संघ जिंकावा. आंथरडवर्डीचे सपोर्टर प्रार्थना करतायत, अंबोटचे सपोर्टर प्रार्थना करतायत. विजय एकाच्याच बाजूने जाणार आहे. 11 बॉल 20 रन करायचे. ज्ञानेश्वर पेमारेचा षटकार आला असता तर मॅच ताब्यात आली असती. अजून मॅच 11 बॉल 20 आहे. प्रतीक पेमारे साठी मात्र हा चेंडू होता आणि प्रतीक इथून मात्र आउट. विकेट गमावली, विकेट गमावली. प्रतीक आउट झालाय. मॅच आता 10 बॉल 20. बजाव. तरी कॅश प्राइज आहे 200. येणारा काळ 10 बॉल्स आहे, 20 जावा ट्रॉफी आणि 20 जावा. हेच समीकरण डोक्यात ठेवावं लागेल आतिश पेमारेला. फटका हवेत चाललाय. खेळाडू दूर आहे. डाऊन दी बॉल, डाऊन दी बॉल. कॅच पकडली. विकेट आउट. बाउंड्रीवरच्या खेळाडूला बघा एकदा प्लीज. प्रमोद डायरे नवीन बॅट्समन. 9 चेंडू आणि 20 रनची गरज. सामन्यामध्ये विजय महत्वाचा आहे. जिंकणं आणि ही ट्रॉफी आपल्या विजयाचं, खरं तर विजयाचं जे प्रतीक आहे ते ट्रॉफी आहे. ती ट्रॉफी आमदार चषकाची आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी आता 9 चेंडू आणि 20 रनची गरज आहे. प्रमोद डायरे आज खरं तर त्याला मागील काही वर्षामध्ये खेळलेल्या खेळी आठवाव्या लागतील आणि ही संधी आहे आपल्या संघाला एक ट्रॉफी जिंकून देण्याची. प्रचंड मेहनत पुढच्या 9 बॉल वरती आहे रोशन मसने. प्रमोदच्या बॅट मधून स्ट्रोक आलाय, ताकदीने मारलाय. लॉंग ऑन कडे चेंडू अक्षरशः झोकून दिले या फिल्डरने.
1 रन. 8 बॉल आणि विजयासाठी 19. किशोर मसने अनफिट असेल तर किशोर प्लीज 12th मॅच रिस्क घेऊ नका आपण प्लीज. सबस्टिट्यूट करायचं असेल तर करा प्लीज, नो रिस्क. आयोजकांच्या वतीने ही सूचना येते. किशोर अनफिट असेल त्याला विश्रांती द्या. नवीन 12th मॅनला फिल्डिंगसाठी पाठवा. किशोर ऑल इज वेल. परत एकदा स्वतःचा विचार करा. वेल फिट राहणं फार महत्वाचं आहे. मॅचेस येत राहतात. 8 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्यात 19. 8 बॉल 19. मॅच अजूनही दूर नाहीये. ट्रॉफी ज्या सुंदर ट्रॉफीज आहेत ना 5 क्रमांकाच्या, लक्ष वेधून घेतात या दोन्ही संघांच्या. दोन्ही संघांच्या 12th मॅचची नजर त्या ट्रॉफीकडेच आहे की एक आम्हाला मिळणार आहे, पण संघ कोणता, आंथरडवरडी की आंबोट. मदन डायरे ऑन स्ट्राइक. उडवण्याचा प्रयत्न, मागे अडवलाय बॉल. काय फिल्डिंग केली. मदनच्या मेहनतीवरती पाणी फेरलं या फिल्डरने. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. 7 बॉल 18. मदन डायरे उर्फ मॅगी. मॅगीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये चौकार हॅट्रिक मारलेली आहे. मागच्याच बाजूला तो चौकार मारण्यामध्ये तरबेज आहे. 7 बॉल मध्ये आता धावा करायच्यात 18. 7 बॉल मध्ये 3 सिक्सर मारायचे. प्रमोद डायरेला आता सिक्सरचं काउंटिंग ठेवावं लागेल. 7 बॉल आहेत 18 धावा आहेत. 3 सिक्सर, खेळ खल्लास. रोशन मसनेचा पुढील बॉल, शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2 चा. 7 बॉल आणि कंपल्सरी चेसिंग आहे अजूनही 18 धावा. या सांबोट संघ बॅट्समनला बघा जरा. संदेश संदेश जा, आपण संदेश पेमारे जा. संदेश संदेश आपण जा. मंगेश मी सांगतो आप दोघांनी पण जा. आमदार चषकाची ही स्पर्धा आपण पाहता आणि या स्पर्धेचे 3 आयोजक जे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, विलासदादा मोडक, गणेशदादा मोडक आणि भानुदाजी धुळे साहेब. आणि काय आजच्या रात्रीचं क्रिकेट राहिलंय. एका ओव्हर पर्यंत हा सामना आता झुकलाय आणि विजयासाठी लक्ष आहे 18 धावांची. पब्लिक डिमांड प्रचंड होती की गणेशदादांची स्पर्धा, विलासदादांची आणि भानुदा धुळे साहेबांची स्पर्धा कधी येईल. आणि गणेशदादांना तुम्ही लाईव्ह स्क्रीनवरती पाहताय. बाजूला आपण पाहतोय रुपेश धुळे असतील, त्याचबरोबर त्यांच्या बाजूला आपण पाहतोय सोपानजी दळवी लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहताय. त्यानंतर विशाल दळवी काहीतरी सांगतायत, काहीतरी विचार करतात. आणि भानुदाजी धुळे साहेब यांना देखील तुम्ही लाईव्ह स्क्रीनवरती पाहता, या स्पर्धेचे मुख्य आयोजक. आणि त्याचबरोबर सोमनाथजी मोडक साहेब यांनाही स्क्रीनवरती पाहताय, मास्टर माइंड रुपेश धुळे. त्यानंतर विलासजी मोडक साहेब यांचा हसरा चेहरा, म्हणजे विलासजी मोडक साहेबांना मेकअपची कधीच गरज पडत नाही. हँडसम आणि तोच लुक आहे बघा. 7 वाजल्यापासून तर पहाटेचे 3 वाजलेत, पण चेहऱ्यावरचा लुक आणि तेज मात्र तेच.
6 बॉल आणि 18 रनची गरज आहे. शेवटची ओव्हर स्ट्राईक एंडला येतो मात्र मदन डायरे. पहिला बॉल, पहिला चेंडू वाईट बॉलने सुरुवात. सामन्याची ट्रॉफी जिंकणाऱ्या मॅच मधली ही मॅच डिसायडर ओव्हर. 6 बॉल 17 धावांची गरज आहे. मदन डायरे उर्फ मॅगी जर का संघासाठी ही मॅच जिंकून देतोय, ट्रॉफी जिंकून देतोय, तर मात्र गाजावाजा होईल आंतरडवर्डी संघाचा. 6 बॉल 17. मदनसाठी हा चेंडू मारायचं होतं पण चेंडू मिस झालाय. 5 बॉल आता 17. जल्लोष आहे क्वालिफाय मॅच मध्ये. पहाटेचे 3 वाजता देखील प्रेक्षकांचा जल्लोष आहे. आमदार चषकाची स्पर्धा आहे. सावले हेदवली हा विभाग आणि या विभागामध्ये प्रेक्षकांचं प्रचंड क्रिकेटवरचं प्रेम. कुस्तीसाठी देखील ओळखला जातो हा विभाग. पहिलवानांची माती आहे, लढण्याचं बळ देते आणि या मैदानावरती आता 5 बॉल मध्ये पाहिजे धावा 17. चेंडू हवेत, कॅच पकडली आणि फलंदाज बाद. बॉल आणि 17. 4 बॉल 17. आता प्रत्येक बॉल हा बाउंड्री लाईनचा वेध घेणारा पाहिजे. रमाकांत डायरे तो कारनामा करेल का आंथरडवरडीसाठी. 4 बॉल 17. ज्ञानेश्वर पेमारेचा षटकार वाचला, विकेट गेली, त्यानंतर आलेले 2 रन आउट. या मोमेंट नंतर मॅच आता 4 बॉल 17. रमाकांत डायरे साठी हा चेंडू. पंच पाहत आहेत, पंचांकडे नजर. व्हाईट बॉल. सामन्यामध्ये अजून एक संधी बनलेली आंथरडवरडीसाठी. व्हाईट बॉल दिलाय पंचांनी. 4 चेंडू 16 धावा. रमाकांत डायरेला स्ट्रोक वरती ताकद लावावी लागेल. बॅटची कडा आणि विकेट. नाहीये. 3 बॉल 16 धावा, 2 सिक्सर 1 चौकार. आंथरडवर्डी संघाला विजयाच्या दिशेने घेऊन येऊ शकतो. एक स्ट्रोक जर का या बॉलवरती लागला तर सामना परत झुकेल. प्रेशर आहे बॉलर वरती, अजूनही प्रेशर आहे, कारण त्यालाही माहिती आहे की एक चेंडू 1 स्ट्रोक आणि सामन्याचा काया पालट. वैभव आहे, ताकद झोकायची आहे या बॉलवरती. 3-16. बॉलरचा हा चेंडू डॉट बॉल. आता मॅच 2 बॉल 16. बघा, सामना जिंकणाऱ्या संघाने 30 सर्कलच्या बाहेर जल्लोष करा ही विनंती करतोय. 30 सर्कलच्या आतमध्ये आपण जाऊ नका. डीजे आपण रेडी राहा. जो संघ जिंकेल त्याच्यासाठी गाणं वाजवा. पण 30 सर्कलच्या बाहेर. एक बॉल आता शिल्लक आहे. लिगल डिलिव्हरी टाकायची आणि सामन्यामध्ये आता वर्चस्व, जवळपास विजय सुनिश्चित आहे तो जय अंबिका माता आंबोडचा. आमदार चषक 2026 पहिल्या रात्रीमध्ये 1 बॉल बाकी आणि आंतरडोडी संघाला 16 धावांची गरज. लास्ट विकेट. 30 सर्कलच्या बाहेरच तुम्हाला सेलिब्रेशन करायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. आंबोड टीम आणि सपोर्टर 30 सर्कलच्या आतमध्ये एकही सपोर्टर जाणार नाही. 1 चेंडू विजयासाठी गरज आहे 16 धावांची.
8 टीम होत्या आज. 8 टीम पैकी प्रत्येक टीमचं स्वप्न होतं की ट्रॉफी जिंकायची. ती पहिली ट्रॉफी पहिल्या रात्रीची आमदार चषक 2026 ही स्पर्धा आणि या सामन्यामध्ये जिंकलाय जय अंबिका माता आंबोट. विजय झालाय पहिल्या रात्रीचा विजेता आंबोट. मॅन ऑफ द मॅच ठरलाय